Hello students, today we are going to see subject English, My English book, second unit 4, 4.1 The Squirrel. Activity A. Listen, repeat and act. Listen म्हणजे काय? ऐकणे. रिपीट म्हणजे परत म्हणणे आणि ॲक्ट म्हणजे कृती करणे. पहा, इथला आपल्याला दोन सिम्बॉल दिसत आहेत, एक ऐकण्याचा आणि एक ॲक्टिंग करण्याचा, ॲक्ट करण्याचा. आपण आता ही कविता आधी समजून घेऊया. या चित्रामध्ये आपल्याला एक स्क्विरल दिसत आहे आणि ही स्क्विरल झाडावरून खाली उतरताना दिसत आहे. पहा, आधी पेज नंबर 48 सर्वांनी काढायचे. पेज नंबर 48 आणि आपण ही प्रथम मी कविता तुम्हाला म्हणून दाखवते. माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. फ्रिस्की फ्रिस्की हिप्पीटी हॉप, अप ही गो टू द ट्री टॉप. व्हर्ली ट्वर्ली राउंड अँड राउंड, डाऊन द स्कॅम्पर्स टू द ग्राउंड. फर्ली कर्ली वॉटर टेल, tall as a feather, broad as a snail. Where is his super in the shell? Snappity crackity out it fell. पहा, या पोएमचे कवी आहेत ॲनॉमस. ॲनॉमस म्हणजे काय? तर अनामिक. अनामिक असे कवी आहेत. पहा, आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊया. फ्रिस्की फ्रिस्की. फ्रिस्की फ्रिस्की या शब्दाचा अर्थ काय आहे? तर खूप अशी खेळकर, उत्साही असणारी अशी खारुताई, खूप उत्साही आणि खेळकर. हिपिटी हॉप म्हणजे खूप उड्या मारणारी. अप ही गोज टू द ट्री टॉप, ती कुठपर्यंत जाते? वर वर वर, तर झाडाच्या टॉपपर्यंत जाते वरती. व्हर्ली ट्वर्ली. व्हर्ली ट्वर्ली म्हणजे काय? जोराने गरगर गरगर फिरणे, की जोराने गरगर फिरते. राऊंड अँड राऊंड स्वतःभोवती. डाऊन ही स्कॅम्पर्स. स्कॅम्पर्स हा काय आहे? नवीन शब्द आहे. स्कॅम्पर्स म्हणजे काय? खूप चपळाईने ती काय करते? इकडून तिकडे बागडते, खेळते. त्याला काय म्हणतात? स्कॅम्पर्स. खूप चपळाई. टू द ग्राउंड. ग्राउंड म्हणजे काय? मैदान. फर्ली कर्ली. फर्ली कर्ली म्हणजे खूप मऊ दाट असे केस. वॉटर टेल. टेल म्हणजे तिची ही शेपटी. या शेपटीवर काय आहेत? असे दाट मऊ मुलायम असे केस आहेत. आपण त्याला काय म्हणतो? झुपकेदार. झुपकेदार अशी तिची शेपटी आहे आणि अशी उंच. टॉल ॲज अ फेदर. कशी आहे तिची? फेदर पिसांसारखी आहे. ब्रॉड ॲज अ स्नेल. कशी आहे? तिची जी ही आहे समोरचा भाग आहे तो कशासारखा दिसतोय आपल्याला इथून? स्नेलसारखा. स्नेल माहिती आहे ना सर्वांना? गोगलगाय. तिचा समोरचा भाग कोणासारखा आहे? अरुंद असा गोगलगाईसारखा. ब्रॉड ॲज अ स्नेल. गोगलगाय तर छोटी असते पण तिचा असा समोरचा भाग अरुंद असतो. त्याचप्रमाणे ह्या हिचा खारुताईचा पण असा अरुंद असा भाग आहे. पहा, व्हेअर इज हिज सुपर इन द शेल. ती कशी आहे? व्हेअर इज हिज सुपर इन द शेल. स्नॅपिटी क्रॅकिटी आउट इट फेल. स्नॅपिटी क्रॅकिटी म्हणजे काय? तर एक कठीण कवचाचं जे फळ असतं तर ते तुटताना जो आवाज येतो, फुटताना जो आवाज येतो, तोडताना जो आवाज येतो त्या आवाजाला स्नॅपिटी क्रॅकिटी म्हणतात. म्हणजे कठीण कवचाचं फळ जे फुटतं त्या फुटण्याच्या आवाजाला स्नॅपिटी क्रॅकिटी म्हणतात. आउट इट फेल. पहा, अशा प्रकारे ही कविता स्क्विरलवर काय देते? आपल्याला माहिती देते. आता आपण याच्यातील न्यू वर्ड्स वाचूया. फ्रिस्की फ्रिस्की, खूप खेळकर, उत्साही. हिप्पीटी हॉप, उड्या मारणारी. व्हर्ली टर्ली म्हणजे जोराने गरगर फिरणारी. स्कॅम्पर्स. स्कॅम्पर्स म्हणजे काय? चपळाईने इकडे तिकडे बागडणारी. फर्ली कर्ली. फर्ली कर्ली म्हणजे काय? केस दाट मऊ दाट तिचे केस. फेदर म्हणजे ते पीस. स्नेल म्हणजे शेपटी. स्नेल म्हणजे हे शेल म्हणजे कवच
आणि स्नेल म्हणजे काय आहे, तर स्नेल म्हणजे गोगलगाय. आता आहे स्नॅपिटी क्रॅकिटी. स्नॅपिटी क्रॅकिटी म्हणजे काय, कठीण कवचाचे फळ तुटताना जो आवाज होतो त्या येणाऱ्या आवाजाला स्नॅपिटी क्रॅकिटी असे म्हणतात. आणि फेल म्हणजे काय, पडणे. पहा, आता आपल्याला ही कविता समजलीच आहे. आता माझ्या मागे परत पाठीमागे म्हणण्याचा तुम्ही काय करा, प्रयत्न करा. सर्वांनी काय करायचे, एकदम म्हणायची आहे. फ्रिस्की फ्रिस्की हिप्पी हॉप, up he goes to the tree top. Whirly twirly round and round, down he scampers to the ground. Furly curly what a tail, tall as a feather, broad as a snail. Where is super in the shell, snappity crackity out it fell. आता आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. पहा, ॲक्टिव्हिटी बी. लिसन अँड सर्कल द रायमिंग वर्ड्स. ऐका आणि सर्कल करा जे रायमिंग वर्ड्स आहेत, यमक जुळणारे शब्द, त्यांना काय करा, सर्कल करा. पहिला शब्द आहे अप, दुसरा शब्द आहे हॉप, तिसरा शब्द आहे ट्री आणि चौथा शब्द आहे टॉप. तर ह्याच्यामध्ये आपण कशाला करणार आहोत बरं, विच आर द रायमिंग वर्ड्स, हॉप अँड टॉप. व्हेरी गुड, हॉप आणि टॉप. तर आपण इथे काय करणार आहोत, हॉपला आणि टॉपला काय करणार आहोत, सर्कल करणार आहोत. हॉप, हॉप आणि टॉपला आपण काय करणार आहोत, इथे सर्कल करणार आहोत. हॉप कुठे आहे, इथे आहे, आणि टॉप कुठे आहे, इथे आहे. हॉप आणि टॉप. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत ब्रॉड, राऊंड, ग्राउंड अँड टॉल. तर ह्याच्यामधले आपण कशाला करणार बरोबर, विच आर द रायमिंग वर्ड्स इन दिस लाईन. तर राऊंड आणि ग्राउंड रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, यमक जुळणारे शब्द. मग आपण काय करणार आहोत, याला आपण सर्कल करणार आहोत. कोणता शब्द, राऊंड आणि ग्राउंड. पहा, राऊंड, ROUND, राऊंड, आणि GROUND, ग्राउंड. राऊंड, ग्राउंड. नेक्स्ट आहे ट्वर्ली, राऊंड, व्हर्ली आणि टॉप. आता ह्याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स कोणता आहे, ट्वर्ली, आणि दुसरा आहे व्हर्ली. आपण ह्याला सर्कल करणार आहोत. शेल, सुपर, स्नॅपिटी, क्रॅकिटी. आता हे काय आहे, दोन, स्नॅपिटी आणि क्रॅकिटी, हे दोन रायमिंग वर्ड्स आहेत. पहा, हॉप, टॉप, राऊंड, ग्राउंड, ट्वर्ली, व्हर्ली, स्नॅपिटी आणि क्रॅकिटी, हे काय आले, रायमिंग वर्ड्स झाले. आता आपण नेक्स्ट पाहूया सी ॲक्टिव्हिटी. फाइंड 4 वर्ड्स दॅट एंड विथ वाय फ्रॉम द पोएम. फाइंड म्हणजे शोधा, 4 शब्द शोधा ज्याचा शेवट वाय अक्षराने झालेला आहे. फॉर एक्झाम्पल, एक आपल्याला काय दिलेलं आहे, फ्रिस्की शब्द दिलेला आहे. आता आपल्याला किती शब्द लिहायचे आहेत, 4. मग आपण पोएममध्ये जाऊ. फ्रिस्की शब्द दिलेला आहे, हिपिटी हा एक आहे, व्हर्ली आहे, ट्वर्ली आहे, फर्ली आहे, कर्ली आहे, हे स्नॅपिटी आणि क्रॅकिटी. याच्यामधील कोणतेही 4 शब्द तुम्ही काय करायचे, तिथे लिहायचे आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट पाहणार आहोत लिसन, डी ॲक्टिव्हिटी. लिसन अँड रिपीट. ऐका आणि परत म्हणा. पहिला शब्द आहे स्क्विरल, SQUIRREL. स्क्विरल म्हणजे खारुताई. GROUND, ग्राउंड म्हणजे मैदान. FEATHER, फेदर म्हणजे पीस. SNAIL, स्नेल म्हणजे गोगलगाय.
SHELL शेल म्हणजे कवच. BROAD ब्रॉड म्हणजे अरुंद. TAIL टेल म्हणजे शेपटी. आणि CURLY कर्ली म्हणजे काय? तर कर्ली म्हणजे गोल आकाराचे असे. कर्ली हेअर म्हणतो की नाही आपण, त्याला कर्ली म्हणायचं. अशा प्रकारे आपण पेज नंबर 48 वरील ही सर्व ॲक्टिव्हिटी बघितली आहे आणि ही पोयम पण पाहिलेली आहे. सर्वांनी आता माझ्या पाठीमागे परत एकदा पोयम म्हणायची आणि परत म्हणण्याचा सराव करायचा. फ्रिस्की फ्रिस्की हिप्पी हॉप, up he goes to the tree top. Whirly twirly round and round, down he scampers to the ground. Furly curly what a tail, tall as a feather, broad as a snail. Where is super in the shell, snappity crackity out it fell. अशा प्रकारे आपण ही आज पोयम बघितली. मला असं वाटते नक्कीच सर्वांना ही पोयम काय झालेली आहे, समजलेली आहे. सर्वांनी याचा काय करायचा, खूप सराव करायचा आहे आणि हे सर्व शब्द स्क्विरलपासून कर्लीपर्यंत ऐकायचे, लिहायचे आणि परत म्हणण्याचा सराव करायचा आणि नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे. ओके, बाय.